एखादी भाजी घरात आवडत नसेल तर ती थोडी वेगळ्या पद्धतीने आणि मसाल्यांमध्ये थोडासा बदल करून केली तर ती आवडत नसणारी भाजी देखील आवडायला लागते. तर आज आपण गवार उकडून घेतलेली आहे. यापूर्वी आपण गवारीचा व्हिडिओ टाकलेला आहे. ती गवार कच्चीच आपण तिची हिरवेगार अशी भाजी केलेली होती. तर आजची गवार आपण उकडून घेतली. गवारीची भाजी 2 पद्धतीने करतोय. एकाच वेळेस मी दोन्ही बाजूला 2 कढया ठेवलेल्या आहे. आजची गवार आपण उकळून घेतली आणि एक गवार आपण गोड गवार बनवणार आहोत आणि एक मस्त अशी खरपूस शेंगदाणे घालून करणार आहोत. छोट्या कढईमध्ये तुम्ही बघू शकता मसाले टाकलेले आहेत. मसाले मी पुन्हा काही सांगत नाही. तर छोट्या कढईमध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकून मस्त अशी खरपूस भाजून घेतलेली आहे. वाटण एकच आहे, ज्या वाटणामध्ये आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि सोबत कढीपत्ता देखील वाटून घेतला आहे. जिरं, मोहरी आपल्या आवडीनुसार घालायची. कांदा देखील घातला. जी खरपूस गवार आपण करून घेतलेली आहे तिच्यासाठी कांदा थोडासाच घातलेला आहे, जेणेकरून मसाले जळू नयेत फक्त. आणि मोठ्या कढईमध्ये जी गवार आपण केली आहे तिच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून घातलेला आहे. दोन्हीमध्ये देखील थोडासा गरम मसाला, थोडीशी धना पावडर घातली. गोड गवारीसाठी गूळ वापरलेला आहे. त्याच्यामध्ये छान शिजवून घ्यायची. मस्त अशी गोड गवार तयार होते. आणि ही खरपूस अशी भाजून घ्यायची गवार छोट्या कढईमध्ये मी केलेली आहे. तिला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचा खरपूस अशी गवार शेंगदाण्याचा कूट घातलेली खूप छान लागते. आणि ज्यांना गवारीची भाजी आवडत नाहीत, विशेषतः मुलांना जर आवडत नसेल तर गोड गवारीची भाजी तुम्ही एकदा करून द्या. खूप छान लागते. गुळाचं पाणी सुटलं की त्याच्यामध्येच भाजीला चांगलं शिजवून घ्यायचं आणि नंतर तुम्ही पुन्हा कापलेली कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला स्प्रिंकल करायचा. गुळाच्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेली गवार तुम्हाला कितपत रसरशीत ठेवायची आहे, डब्यामध्ये देणार असाल स्कूलच्या, तर ते गुळाचं पाणी आहे ते आटवून घ्यायचं. आणि जर घरीच खाणार असाल तर थोडंसं पाणी ठेवायचं. मस्त रसरशीत अशी गोड गवार खूप चवीला छान लागते. ज्या मुलांना गवार आवडत नाही ती मुलं नक्कीच अशा पद्धतीने केलेली गोड गवार आवडीने खातील. तर आपण आज गवारीच्या थोडेसे इन्ग्रेडियंट चेंज करून आणि उकडून घेतलेली गवार 2 पद्धतीने केलेली आहे. नक्की एकदा करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. डब्यासाठी या दोन्ही गवारीच्या भाज्या अतिशय उत्तम पर्याय आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं धन्यवाद. एखादी भाजी घरात आवडत नसेल तर ती